नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक जाधव गणेश या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे थोडंसं परीक्षा संदर्भात आपणास मार्गदर्शन करत आहे. आपली परीक्षा साधारणपणे 21 जून 2022ला सुरू होणार आहे. ही परीक्षा विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे फक्त ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. आता नंतर दुसरा एक प्रश्न असा आहे की ती आता MCQ होणार आहे की थेअरी होणार आहे, म्हणजेच वर्णनात्मक होणार आहे. तर ही परीक्षा वर्णनात्मक होणार आहे, म्हणजे तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला वर्णनात्मक स्वरूपामध्ये लिहायचे आहेत. आता ही कोणत्या माध्यमाद्वारे लिहायची आहेत? ही तुम्ही मराठी माध्यमामध्ये लिहू शकता किंवा इंग्रजी माध्यमामध्ये लिहू शकता. तुमचे प्रश्नसंच हे मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश माध्यमामध्ये छापले गेलेले असतील. त्यामुळं विच लँग्वेज इज युअर कम्फर्टेबल, यू कॅन चूज इट. सो दिस इज युअर ओन डिसिजन की कोणत्या भाषेमध्ये लिहायचा हा प्रश्न तुमचा आहे. जर तुम्हाला मराठी कम्फर्टेबल असेल तर तुम्ही मराठी भाषामध्ये उत्तरं लिहू शकता, किंवा इंग्रजी भाषा ही कम्फर्टेबल असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकता. आता माझा विषय कोणता आहे तर तुम्हाला त्याची माहिती असेलच. मी अकाउंटिंग फॉर मॅनेजरियल डिसिजन हा विषय MCOM प्रथम वर्ष सेमिस्टर 2साठी शिकवत आहे. आता हा विषय हा पूर्णपणे न्यूमेरिक आहे. आता तुम्हाला माहीत आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इरेग्युलर होत्या, काही विद्यार्थिनीच ह्या रेग्युलर स्वरूपामध्ये होत्या. त्यांना पूर्णपणे यातील सर्व टॉपिक मी शिकवलेले आहेतच. परंतु ज्या विद्यार्थिनी उपस्थित राहू शकल्या नाहीत किंवा काही कारणाने महाविद्यालयात येऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजरियल अकाउंटिंग. तर ह्या टॉपिकमध्ये पूर्णपणे तुम्हाला थेअरी आहे आणि ही थेअरी तुम्ही सेकंड इयर BCOM या वर्गामध्ये प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिकलेला आहात. की व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाची कार्ये कोणती आहेत, व्यवस्थापनाचे तत्त्व कोणती आहेत, व्यवस्थापक कोणाला म्हटलं जातं, व्यवस्थापकाचा मुख्य रोल हा व्यवस्थापनामध्ये काय असतो, हे सगळे घटक आपल्याला प्रकरण क्रमांक 1मध्ये आहेत आणि ते ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. ऑलरेडी यू टॉट इन द सेकंड इयर बॅचलर ऑफ द कॉमर्स. सो यू नॉट नीड टू डू अगेन स्टडी. परत त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. त्यामुळं तिथून तुम्हाला त्या पहिल्या प्रकरणाच्या नोट्स मिळू शकतात. दुसरं प्रकरण आहे ते स्टँडर्ड कॉस्टिंग. स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये 3 व्हॅरियन्स असतात आणि 3 व्हॅरियन्सपैकी तुमच्या सिलेबसमध्ये मात्र फक्त लेबर व्हॅरियन्सचेच प्रॉब्लेम विचारले जाणार आहेत. त्यामुळे लेबर व्हॅरियन्सचे प्रॉब्लेम्स तुम्ही कलेक्ट करा किंवा माझ्याकडून काही झेरॉक्स घेऊन जा आणि त्याच्यातून 3 व्हॅरियन्सपैकी हाऊ यू कॅल्क्युलेट द लेबर व्हॅरियन्स हे तुम्ही शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल आणि परीक्षेला सामोरं देखील सोपं जाईल. तिसरा टॉपिक आहे मार्जिनल कॉस्टिंग. आता या मार्जिनल कॉस्टिंगमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे ब्रेक इवन पॉईंट इन सेल्स, त्याचबरोबर फिक्स कॉस्ट कॅल्क्युलेट करायचे, त्याचबरोबर PV रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला मार्जिन ऑफ सेफ्टी. या 4 गोष्टी मार्जिनल कॉस्टिंग या टॉपिकमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आता विद्यार्थी मैत्रिणींनो, हा टॉपिक पूर्णपणे तुम्हाला थर्ड इयर BCOMमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये सेमिस्टर क्रमांक 5मध्ये झालेला आहे. जर तुमच्याकडे काही त्या नोट्स असतील आणि त्या नोट्समधून सुद्धा देखील तुम्ही या प्रकरणाची तयारी करू शकता. पुढचं प्रकरण क्रमांक आहे 4, ते आहे बजेट अँड बजेटरी कंट्रोल.
याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये 2 बजेट दिलेले आहेत. एक बजेट आहे कॅश बजेट आणि दुसरं बजेट आहे फ्लेक्झिबल बजेट. आता हा देखील टॉपिक तुम्हाला 3rd इयर BComच्या 5व्या सेमिस्टरमध्ये झालेला आहे, परंतु तेव्हा तुम्हाला फक्त सेल्स बजेट आणि प्रोडक्शन बजेट असे 2 बजेट आपण शिकलेलो आहोत. आता नव्याने आणखी 2 बजेट MCom प्रथम वर्ष वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि या दोन्ही बजेटपैकी एक बजेट तुम्हाला हमखास परीक्षेला विचारलं जाणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला 15 मार्काची तयारी करायची असेल तर यू शुड बी एबल टू प्रिपेअर्ड द कॅश बजेट ऑर फ्लेक्झिबल बजेट. आता या दोन्हीपैकी एक विचारलं जाणार असल्यामुळं यू मस्ट नो अबाउट द कॅश बजेट अँड फ्लेक्झिबल बजेट. आणि आता शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे इन्फ्लेशन. त्यासाठी तुम्हाला मी काही प्रॉब्लेम्स व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवलेले आहेत. त्या प्रॉब्लेमचा तुम्ही इन्फ्लेशन टॉपिकची तयारी करण्यासाठी उपयोग करू शकता. त्याचबरोबर यूट्यूबवरती वेगवेगळे लेक्चर्स अपलोड केले गेलेले आहेत इन्फ्लेशनच्या संदर्भामध्ये, ते तुम्ही पाहू शकता. आणि मी वर्गामध्ये सुद्धा 1-2 प्रॉब्लेम आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतील अशा पद्धतीने मी घेतलेली आहेत. त्यामुळं तुम्हाला त्याची तयारी करणं देखील अतिशय सोपं जाणार आहे. आता विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 हा तुम्हाला कंपल्सरी 20 मार्कासाठी विचारला जाईल. त्यानंतरनं प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5. या 2 ते 5 या प्रश्नापैकी कोणतेही तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 15 मार्कासाठी तुम्हाला आहे. म्हणजे एकूण 45 मार्काचा दुसरा सेक्शन आहे. पहिला सेक्शन 20 मार्काचा तो की तुम्हाला कंपल्सरी आहे. तो प्रत्येकीने तो प्रश्न सोडवायचा आहे. जर तुम्ही स्किप केला ऑर ठेवला तर तुमचे 20 मार्क जातील. त्यामुळे एव्हरी स्टुडंट शुड बी सॉल्व द फर्स्ट क्वेश्चन. डू नॉट एक्झम्प्ट इट ऑर कीप इट. दॅन सेकंड सेक्शन जो आहे तो 45 मार्काचा आहे की तो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 5 पर्यंत या 4 प्रश्नापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 6 आहे तो सेक्शन क्रमांक 3 आहे आणि या सेक्शन क्रमांक 3मध्ये तुम्हाला शॉर्ट नोट विचारल्या जातील आणि त्या शॉर्ट नोट 3 दिल्या जातील आणि त्याच्यापैकी कोणत्याही 2 सोडवायच्या आहेत. आणि एक शॉर्ट नोट ही 5 मार्कासाठी आहे. म्हणजे सेक्शन क्रमांक 3 हा तुम्हाला 10 मार्कासाठी आहे. म्हणजे 20 अधिक 45 65 अधिक 10 मार्काच्या शॉर्ट नोट असा एकूण 75 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर तुम्हाला या सेमिस्टरला सोडवायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे सत्र क्रमांक 1 म्हणजे सेमिस्टर क्रमांक 1 मधले काही जे बॅकलॉग आहेत त्यांचे पेपरसुद्धा आता डिस्क्रिप्टिव्ह टाईपच होणार आहेत. की जी तुमची सत्र क्रमांक 1 ही MCQ पद्धतीने जरी झाली असली तरी त्यावेळेस कोरोनाची पॅन्डेमिक सिच्युएशन होती. आता ती कोरोनाची पॅन्डेमिक सिच्युएशन नसल्यामुळे विद्यापीठानेच आपल्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की इथून पुढे तुमच्या सर्व परीक्षा ह्या वर्णनात्मक स्वरूपामध्ये होणार आहेत. त्यामुळं विद्यार्थी मैत्रिणींनो, आपणास एकूण 8 विषयापैकी फक्त 2 विषयासच AT-KT देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थिनींचे 2 विषयापेक्षा जास्त विषय या सेमिस्टर 8 विषयापैकी राहतील या वर्षामध्ये त्यांना सेकंड इयरला प्रवेश घेता येणार नाही. ते नापास किंवा फेल म्हणून समजले जातील. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या वर्षामध्ये एकूण 6 विषय पास होणं आवश्यक आहे. त्यासाठी माझ्याकडून तर खूप शुभेच्छाच आहेत. त्याचबरोबर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि परीक्षेला सामोरं जावं. या संदर्भाने हा मी व्हिडिओद्वारे आपल्याला थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे. जर तुम्हाला आणखी काही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर कृपया मला
माझ्या यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता आणि त्या पद्धतीने पुढील मी व्हिडिओ आपणासाठी तयार करून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद.